नेक्स्ट थेरम बघा. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आता या तीनही डायग्राम्स बघा. त्याच्यामध्ये हा जो अँगल जो त्यांनी दिलेला आहे त्या अँगल मधली एक लाईन, अँगल तयार करणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यापैकी एक लाईन अशी टँजंट आहे, तर दुसरी लाईन अशी सेकंट आहे. तर त्यांच्यातला अँगल, मग इथं पण तेच आहे, हे टँजंट आहे, त्यानंतर हिथं सेकंट आहे, त्यानंतर हिथं ही टँजंट, ही सेकंट. फक्त याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, हा जो अँगल होतोय ABC तो 90 डिग्री घेतलेला आहे. इथं इथं अॅक्यूट अँगल घेतलाय लेस दॅन 90 डिग्री, आणि इथं ऑप्ट्यूस अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री कन्सिडर केलेला आहे. तर मी हे सगळं काढतोय याच्यातलं. आता ह्या स्टेटमेंटचं हे काय सांगते नेमकं ते बघून घ्या. इफ अन अँगल हॅज इट्स व्हर्टेक्स ऑन द सर्कल, अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कल वरती पाहिजे. इट्स वन साइड टचेस द सर्कल अँड द अदर इंटरसेक्ट्स द सर्कल इन वन मोर पॉइंट. मग त्या अँगलची एक बाजू ही काय पाहिजे, टँजंट पाहिजे, ते आपण मगाशी बघितली. दुसरी बाजू काय पाहिजे, त्याची सेकंट पाहिजे, म्हणजे ती त्या सर्कलला एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करणारी पाहिजे. इथं पॉइंट ए आहे. देन द मेजर ऑफ द अँगल इज हाफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. मग इथं जो काही अँगल तयार होतोय, मग तो इथं असेल, इथं असेल किंवा इथं असेल, हा अँगल याचा जो इंटरसेप्टेड आर्क आहे, म्हणजे इथं आहे बघा, तो हा जो आर्क आहे BDA त्याच्या निम्म ह्या अँगलचं माप असतं. तसंच इथं ADB किंवा BDA याच्या निम्म हे अँगल असेल. इथं तर दिसतंय सरळ सरळ स्पष्ट, हा हाफ सर्कलचा पार्ट आहे, म्हणजे याचं मेजरमेंट असणार आहे 180 डिग्री. त्याचं निम्म हे दिसतंय इथं 90 डिग्री. या पद्धतीनं आहे. त्यामुळे आता याचं आपल्याला प्रूफ बघायची आहे, कशा पद्धतीनं आहे ते. त्यांनी काय काय सांगितलंय जरा बघून घ्या. तर त्यांनी काय काय दिलेलं आहे ते जरा बघून घ्या. गिव्हन इथे एक डायग्राम आहे, साधारण तशीच प्रकारची डायग्राम, आणि तिन्ही डायग्राम्स आपण बघितलेले आहेत. त्यामुळे जशी गरज पडेल तसं एक एक डायग्राम आपण त्या ठिकाणी घेऊया. गिव्हन लेट अँगल ABC बी अन अँगल व्हेअर व्हर्टेक्स B लाईज ऑन सर्कल विथ सेंटर M. इथं आहे बघा, अँगल ABC B सर्कल वरती आहे, सर्कलचा सेंटर M आहे. इट्स साइड BC टचेस द सर्कल ऍट B, या ठिकाणी ती टँजंट आहे. अँड साइड BA इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट A. इथं साइड BA आहे, ती सर्कलला ए मध्ये इंटरसेक्ट करते. आर्क ADB इज इंटरसेप्टेड बाय अँगल ABC. इथं दाखवलेला आहे हा आर्क ADB, तो या अँगल ABCचा इंटरसेप्टेड आर्क आहे. टू प्रूव्ह, मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल ABC या ABCचं मेजरमेंट किती असतं, या आर्कच्या 1/2 असतं. सो कन्सिडर 3 केसेस, 3 केसेस कन्सिडर करायच्या, त्यातली ही फर्स्ट केस आहे. इन फिगर 1 द सेंटर M लाईज ऑन द आर्म BA ऑफ ट्रायंगल ABC. हा सेंटर या अँगलच्या AB या आर्मवरती आहे. अँगल ABC इक्वल टू अँगल MBC इक्वल टू 90 डिग्री. ABC हा घेऊ शकताय, म्हणजेच MBC 90 डिग्री. ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, टँजंट थेरम नुसार घेऊ शकताय. आर्क ADB इज अ सेमी सर्कल, हा सेमी सर्कलचा भाग आहे. मग त्याचं मेजरमेंट किती असणार, साहजिकच 180 डिग्री असणार आहे. मग हे 180 डिग्री आहे आर्कचं माप, हा अँगल 90 डिग्री आहे.
म्हणजेच या अँगलचं माप त्या इंटरसेप्टेड आर्कच्या निम्म आहे. तेच व्हेरीफाय करायचं आहे आपल्याला. सेकंड पार्ट बघा. इन फिगर 2 इथे आहे बघा ती फिगर 2. सेंटर एम लाईज इन द एक्सटेरियर ऑफ अँगल एबीसी. हा सेंटर एम या अँगल एबीसीच्या बाहेरच्या बाजूला आहे. ड्रॉ रॅडियाय एम ए अँड एम बी. एम ए आणि एम बी जोडलेले आहेत. पाहिजे असेल तर आपण पण दाखवून देऊया इथं या पद्धतीनं. एम ए आणि एम बी असे जोडलेले आहेत. बघा लक्षात येते का कुणाला काय जोडले ते. नाव अँगल एम बी ए. नाव अँगल एम बी ए इक्वल टू अँगल एम ए बी आयसोसेलस ट्रायंगल थेरम. बघा हा मेजरमेंट, हा अँगल आणि हा अँगल दोन्ही पण एक्स न दाखवलेले आहेत. बघा समजते काय. थोडी मोठी डायग्राम पाहिजे असेल तर ती घेऊया एकच. बघा मग ते दोन अँगल्स इथे एक आहे, इथे एक आहे. एम ए बी आणि एम बी ए हे दोन्ही इक्वल आहेत. मग याच्यातला अँगल एम बी सी तो सांगितलेला आहे इट इज अ 90 डिग्री. त्याला टँजंट थेरम वापरा. हे दोन्ही इक्वल सांगितले अँगल, याचं कारण हे बघा ह्या दोन बाजू इक्वल आहेत म्हणजे हा आयसोसेलस ट्रायंगल तयार होतो. आणि हे ज्या बाजू इक्वल आहे त्याचे अपोजिट अँगल्स सुद्धा इक्वल असतात. त्यानंतर अँगल एम बी सी इथून इथपर्यंत तो 90 डिग्री आहे. इथं काय काय घेतले बघा. लेट एम बी ए एम ए बी इक्वल टू एक्स, हे दोन्ही एक्स कन्सिडर केले. आणि अँगल ए बी सी तो इथं आहे बघा, ए बी सी हा तो घेतलाय वाय. ठीक आहे. मग आता त्यांनी काय केलेलं आहे बघा. अँगल ए एम बी इक्वल टू, बघा बरोबर कुठं आहे तो इथं आहे, ए एम बी इक्वल टू. मग हा अँगल तुम्हाला कसा मिळेल. हा अँगल म्हणजे हे तिन्ही तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती होणार, 180 होणार. बघा समजतंय का. म्हणजे मी इथं बाजूला लिहून दाखवतो, त्याने डायरेक्ट घेतले. अँगल ए एम बी प्लस हा अँगल तो आहे एक्स, प्लस हा अँगल तो आहे एक्स. दिस इज इक्वल टू 180 डिग्री. मग हे एक्स प्लस एक्स किती होणार, ते होणार 2x. ते 2x तिकडं नेऊन वजा करा. हे बघा इथे 180 मायनस 2x. हा अँगल ए एम बी येणार आहे. बघा समजतंय का. त्याच्यानंतर त्याने अँगल एम बी सी घेतलाय बघा. अँगल एम बी सी तो इथं अँगल असा. बघा समजतंय का. इथं दाखवतो मी छोटासा. अँगल एम बी सी इक्वल टू अँगल एम बी ए प्लस हा एम बी ए आणि ए बी सी म्हणजेच एक्स प्लस वाय घ्यावं लागेल. तो असं आहे. मग एक्स प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री असणार आहे. टँजंट थेरम आहे तो. कारण ही रेडियस आहे, हे टँजंट आहे, त्यामुळे 90 डिग्री येणार. याला 2 न मल्टिप्लाय करून घ्या. मग 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 डिग्री होणार. बघा लक्षात येते का. 2x प्लस 2y इज इक्वल टू 180 डिग्री. मग ह्याच्यावरून हे 2x मी पलीकडे पाठवते. 180 डिग्री मायनस 2x हे जर मी घेतलं, हे इकडे घेतलं तर हे किती येईल, 2y येणार. आता जरा बघा. हे बघा इथे एक नंबर, हे 2 नंबर, दोघांची ही बाजू बघा बरं सेम आहे का. म्हणजेच ए एम बी बरोबर किती येणार, 2y. बघा इथे घेतले डायरेक्ट. येते का बघा लक्षात ते व्यवस्थित. म्हणजेच अँगल 2y इक्वल टू काय, तो 2y हा जो y दिलेला आहे इथं याची दुप्पट काय येते, अँगल ए एम बी येते. पण अँगल ए एम बी म्हणजेच काय येणार आहे बघा बरं. अँगल ए एम बी याच्यावरून त्यांनी परत वाय काढून घेतला आणि परत आर्क वापरलाय. काय सगळा गोंधळ यांचा. ठीक आहे. आता त्याच पद्धतीनं मग आपण पण घेऊया.
मग याच्यावरून वाय काढायचा आहे. वाय म्हणजेच कोण आहे? अँगल एबीसी, तो इथे घेतलाय. आणि तो किती येणार? 2 ने इकडे डिव्हाइड करा म्हणजे 1/2 AMB होणार. आणि AMB चं माप म्हणजेच या पुढच्या आर्कचं माप येणार. कोण आहे तो आर्क? ADB. 1/2 मेजर ऑफ आर्क ADB. आपल्याला तेच पाहिजे होतं. अँगल एबीसी चं मेजरमेंट या आर्क ADB च्या निम्म येतं. ही जे हा जो सेकंड पार्ट आहे तोच तेवढा जरा व्यवस्थित बघा, बाकीचे सोपे आहेत कम्पॅरेटिव्हली. तर त्याच्यातला थर्ड पार्ट ज्याच्यामध्ये हा अँगल एबीसी ऑप्टिव्स अँगल घेतलेला आहे. मग काय करायचं? इकडला हा अँगल एबीसी ऑप्टिव्स आहे, तर ABE हा काय होणार? अॅक्यूट अँगल होणार. मग त्याच्यासाठी वापरायचं आणि त्याच्यावरून ह्या अँगलकडे जायचं. मग त्यांनी काय केले बघा, रे डॅश 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 इज द अपोजिट रे ऑफ बीसी. बीसीचा अपोजिट कोण आहे? रे बीई. मग इकडल्या अँगल ABE हा जो डाव्या बाजूचा अँगल आहे तो अॅक्यूट अँगल आहे. त्याचा आपण प्रूव्ह केले. हा काही रिझल्ट आहे तो वापरायचा. अँगल ABE इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AFB असं येईल. हे इथून घेतलेला आहे रिझल्ट तो. आता ABE म्हणजेच तुम्ही काय लिहू शकताय? 180 मधून हा ABC वजा करा. बघा बरं, 180 डिग्री म्हणजे एवढा येतो पूर्ण. त्याच्यातून जर मी हा ABC वजा केला तर मला काय मिळेल? ABE मिळेल. 180 डिग्री मायनस अँगल ABC हा असेल. मग इकडली बाजू ऍज इट इज, त्याच्यात नो चेंज. मग तुम्ही काय केलं? इथं लिनियर पेअर वापरले, अँगल्स इन लिनियर पेअर. आता आर्क AFB ला काय लिहायचं बघा. हा AFB लिहायचा आहे. पूर्ण सर्कल किती होणार? 360 डिग्री. त्याच्यातून हा ADB फक्त वजा करा. 360 मायनस मेजर ऑफ आर्क ADB असेल. तोच इथे घेतलाय बघा. ठीक आहे. मग आता ही बाजू ऍज इट इज, इकडे काही नो चेंज. 1/2 ना आत मल्टिप्लाय करा. 180 मायनस 1/2 हे असेल. हे 180 ला 180 कॅन्सल होईल. मायनस अँगल एबीसी इक्वल टू मायनस 1/2 आर्क ADB हे असेल. मग हे मायनस मायनस प्लस होईल. मेजर ऑफ अँगल एबीसी इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ADB हे त्याचं फायनल रिझल्ट येईल. म्हणजे तीनही प्रकारच्या अँगलसाठी हे फायनली व्हेरीफाय झालेलं आहे. आता याचाच त्याने दुसरं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे. अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द अबाउ थेरम काय काय दिले बघा. डायग्राम इथं तयार आहे. लाईन AB इज अ सेकंड, लाईन BC इज अ टँजंट. द आर्क ADB is intercepted by angle ABC. Chord AB divides the circle in two parts. हे AB मुळे सर्कलचे दोन भाग झाले. एक आहे ADB, दुसरा आहे ATB. These are opposite arcs of each other. Now take any point T on the arc opposite to arc ADB. इथे घेतलेला आहे बघा. हा पॉइंट घेतलेला आहे. आता बघा, ह्या आर्कच्या मेजरमेंटच्या निम्म हे मेजरमेंट असतं. आणि इन्स्क्राइब्ड थेरम नुसार या अँगलचं मेजरमेंट हे काय असतं? या आर्कच्या त्यानं इंटरसेप्ट केलेला जो काही आर्क असेल त्याच्या 1/2 असतं. म्हणजेच अँगल ATB आणि अँगल ABC हे इक्वल असणार. आणि ते किती असणार? 1/2 मेजर ऑफ आर्क ADB असणार. हे दोन अँगल्स डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत. The angle between a tangent of a circle and a chord drawn from the point of contact is congruent. बघा काय काय ते. Angle between tangent of a circle and chord drawn from the point of contact. बघा, ही tangent आणि या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेली ही कॉर्ड यांच्यातला अँगल
is congruent to the angle inscribed in the arc opposite to the arc intercepted by that angle. या अँगलनं इंटरसेप्ट केलेला हा जो आर्क आहे त्याच्या अपोजिट आर्क मध्ये तो अँगल तुम्ही इन्स्क्राईब करायचा आहे. तर हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतात असं त्यांनी त्याचं अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट दिलेलं आहे. कॉन्व्हर्स ऑफ थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. आता आपण जो थेरम बघितला त्याचा हा कॉन्व्हर्स आहे. साहजिकच हा अँगल पी क्यू आर याचं मेजरमेंट जर या आर्कच्या मेजरमेंटच्या हाफ असेल म्हणजे इथे दिलेलं आहे इफ अँगल पी क्यू आर इक्वल टू 1/2 मेजरमेंट ऑफ आर्क पी एस क्यू किंवा इकडला घेतला तरी चालते पी क्यू टी याचं मेजरमेंट पी यू क्यूच्या हाफ असेल तर ही जी लाईन आहे टी आर ही काय असेल इथं या सर्कलला या ठिकाणी ही लाईन टँजंट असेल असं त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट रिझल्ट घेऊ शकताय. त्यामुळे हे व्यवस्थित जरा बघून घ्या नेमकं काय आहे ते. सो ए लाईन इज ड्रॉन फ्रॉम वन एंड पॉइंट ऑफ ए कॉर्ड ऑफ ए सर्कल अँड इफ द अँगल बिटवीन द कॉर्ड अँड द लाईन is half the measure of the arc intercepted by that angle, then that line is tangent to the circle. त्यामुळे हे या पद्धतीने तुम्ही वापरू शकताय डायरेक्ट त्याचा कॉन्व्हर्स. नेक्स्ट थेरम आहे थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. ते दोन कॉर्ड्स दिलेले आहेत ए बी सी डी ते इंटरनली सर्कलच्या आतमध्ये पॉइंट ई च्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात. तर काय बघा बरं ए ई इंटू ई बी हा प्रोडक्ट आणि सीई इंटू ई डी हा प्रोडक्ट हे इक्वल येतात. सपोज टू कॉर्ड्स ऑफ ए सर्कल इंटरसेक्ट ईच अदर in the interior of the circle, then the product of lengths of the two segments of one chord is equal to the product of the lengths of the two segments of the other chord. तर या कॉर्डचे जे दोन सेगमेंट होतात एका कॉर्डचे दोन सेगमेंट ए ई ई बी यांचा प्रोडक्ट दुसऱ्या कॉर्डचे दोन सेगमेंट सीई ई डी यांचा प्रोडक्ट हे दोन्ही प्रोडक्ट इक्वली येतात. लक्षात ठेवा काय आहे रिझल्ट तो. तर त्याच्यामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन सांगितलेलं आहे ते बघूया. पहिल्यांदा काय केलंय बघा कन्स्ट्रक्शन हे जोडून घेतलेलं आहे एसी आणि बीडी बघा इथे दिलेलं आहे. ड्रॉ सेगमेंट एसी अँड सेगमेंट डीबी हे जोडून घ्या. ट्रायंगल्स कन्सिडर केलेले आहेत ट्रायंगल सी ए ई आणि ट्रायंगल बी डी ई. सी ए ई आणि बी डी ई याच्यामध्ये बघा हा अँगल हे इक्वल आहेत. त्याच्यानंतर अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क बघा हे दोघ जण आहेत का बघा सी ए बी आणि सी डी बी हे दोन्ही पण या सी ए डी बी या आर्क मधले अँगल्स आहेत. अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क तो आर्क पण मी पुढे लिहून ठेवतोय सी ए डी बी या आर्क मध्ये काढलेले हे दोन अँगल्स आहेत त्यामुळे हे पण इक्वल येणार. साहजिकच हे दोन ट्रायंगल्स सिमिलर होतील बाय ए ए टेस्ट. अपोजिट अँगल आणि अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क या पद्धतीने ते होईल. आता जर हे दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्स तुम्ही रेशो त्यांचा घेऊ शकता. ए ई डिव्हायडेड बाय डीई बघा ए ई डिव्हायडेड बाय डीई घेतलं. त्याच्यानंतर सीई डिव्हायडेड बाय बीई ते घेतलेलं आहे. आता क्रॉस प्रोडक्ट करून घ्या. पुढे कारण लिहिलेलं आहे सी एस एस टी करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स यांचा क्रॉस प्रोडक्ट केला की रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळतो.
याच थेरम बद्दल त्यांनी थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यांनी काय म्हटले बघा, या ए बी ला ई न डिव्हाइड केल्यानंतर हे दोन सेगमेंट तयार झाले, ए ई इंटू ए बी. मग आपण दोन बाजूंचा गुणाकार जर केला तर आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल मिळतो, जर तो रेक्टँगल असेल तर. मग त्यामुळे इथं ए ई इंटू ई बी हा एका रेक्टँगलचा एरिया ज्याच्या साइड्स ए ई आणि ई बी आहेत, आणि सीई इंटू ईडी हा दुसरा रेक्टँगल ज्याच्या साइड्स आहेत सीई आणि ईडी. तर दोन्ही रेक्टँगलचे एरियाज इक्वल येतात. मी इथं काय घेतले बघा, इफ टू कॉर्ड्स ऑफ ए सर्कल इंटरसेक्ट इन द इंटिरियर ऑफ ए सर्कल, then the area of the rectangle formed by the segments of one chord. एका कॉर्डचे दोन सेगमेंट्स घ्या, त्याचा रेक्टँगल घ्या, त्याचा एरिया is equal to the area of a similar rectangle formed by the other chord. आणि दुसऱ्या कॉर्डच्या दोन सेगमेंट पासून एक रेक्टँगल तयार करा, दोघांचाही एरिया सेम येतो. विचारलेलंच नाहीये आतापर्यंत कधी या पद्धतीनं, पण जर समजा कोणी या थेरम मध्ये डिटेल मध्ये गेला तर हे आपल्याला माहिती असावं, म्हणून फक्त बघून ठेवा. नेक्स्ट थेरम, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. आता इथं दोन कॉर्ड्स आहेत ए बी आणि सी डी, हे एक्सटर्नली ई मध्ये डिव्हाइड करतात. इफ सेकंड्स कंटेनिंग कॉर्ड्स ए बी अँड सी डी ऑफ ए सर्कल intersect outside the circle in point E, then AE into EB, AE into BE किंवा EB is equal to CE into ED. E ला सोडायचं नाही बघा. AE into EB equal to CE into ED. मग याची प्रूफ त्यांनी दिलेली आहे. मग कन्स्ट्रक्शन सांगितलंय, ड्रॉ सेगमेंट एडी अँड सेगमेंट बीसी. एडी आणि बीसी हे जोडून घ्या. आता याच्यामध्ये काय काय घेतले बघा, अँगल ट्रायंगल कुठले घेतलेत बघा, ट्रायंगल एडीई आणि ट्रायंगल सीबीई, हे दोन ट्रायंगल घेतले. ए ई डी किंवा ए डी ई आणि ट्रायंगल सी बीई. मग याच्यामध्ये हा अँगल कॉमन येणार, अँगल ए डी जर तुम्ही घेतला तर इथं काय लिहावं लागेल, अँगल सीई बी घ्यावा लागेल. हा कॉमन अँगल आहे त्याच्यातला, तो घेतला. अँगल डी ए ई इथला अँगल, आणि अँगल बी सी ई. These are the angles inscribed in the same arc BACD. त्याचं कारण लिहायचं आहे पुढं, angles inscribed in same arc. त्या आर्कचं पण पुढं नाव घेतोय BACD. एवढं मोठं रिझन त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे दोन ट्रायंगल्स ए टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट होतील, तर लिहा ए टेस्ट. आणि हे ट्रायंगल इथं त्यांनी दिलेलं आहे, ट्रायंगल एडीई इज सिमिलर टू ट्रायंगल सी बी ई, या पद्धतीने होईल. आता यांच्या करेस्पॉन्डिंग साइड्स तुम्ही फक्त घ्यायच्या आहेत. बघा काय काय घेतलेलं आहे त्यांनी. ए ई घेतलं इथं, तर आपल्याला काय घ्यावं लागेल, इथं सीई घ्यावं लागेल. आणि ई डी घ्यायचं आहे दुसऱ्या ट्रायंगल, सॉरी पहिल्या ट्रायंगल मधलं ई डी घ्यायचं आहे. म्हणजे इथं ई डी घेतलं तुम्ही तर साहजिकच इकडे काय घ्यावं लागेल, बीई घ्यावं लागेल. आता यांचा क्रॉस प्रोडक्ट करा, म्हणजे इकडे येणार एई इंटू बीई इज इक्वल टू सीई इंटू ईडी. या पद्धतीने हे व्हेरीफाय होईल. नेक्स्ट थेरम आहे टँजंट सेकंट सेगमेंट्स थेरम. नाव जरा व्यवस्थित लक्षात ठेवा बरं, कारण नाव बदलले की थेरम बदलणार, त्यामुळे जरा व्यवस्थित बघा.
काय काय केले बघा. पॉइंट ई इज इन द एक्सटिरियर ऑफ ए सर्कल. पॉइंट ई हा सर्कलच्या बाहेरच्या भागामध्ये आहे. ए सेकंड थ्रू ई इंटरसेक्ट्स द सर्कल ऍट पॉइंट्स ए अँड बी. ही सेकंड आहे. ती सर्कलला ए मध्ये आणि बी मध्ये इंटरसेक्ट करते. अँड ए टँजंट थ्रू ई टचेस द सर्कल ऍट पॉइंट टी. ई मधून काढलेली टँजंट ही सर्कलला पॉइंट टी मध्ये टच करते. देन ई ए इंटू ई बी म्हणजे ए इंटू ई बी हे दोन सेगमेंट आणि ही टँजंट. मग ह्या दोघांचा प्रोडक्ट ई ए इंटू ई बी इक्वल टू ई टी चा स्क्वेअर येतो, हे लक्षात ठेवा. मग इथं त्याने गिव्हन प्रूफ जे काय आहे ते बऱ्यापैकी दिसते, ते सगळं वरती, ह्याच्यात काही विशेष नाहीये. कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा. ड्रॉ सेगमेंट टी ए अँड सेगमेंट टी बी. हे टी बी ड्रॉ करा, टी ए ड्रॉ करा. दाखवलेलं आहे त्या ठिकाणी डॉटेड लाईन्सनं. इन ट्रायंगल ई ए टी अँड ई टी बी सापडतायत का बघा. ई ए टी हा छोटा त्रिकोण आहे एवढा आणि ई टी बी हा मोठा ट्रायंगल आहे. आता याच्यामध्ये बघा अँगल ए ई टी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल टी ई बी. बघा इथं येतो ए ई टी हा आहे आणि टी ई बी तो पण तोच येतोय, म्हणजे हा कॉमन अँगल आहे त्याच्यातला. त्याच्यानंतर अँगल ई टी ए इथं येतोय थोडा. याचा इंटरसेप्टेड आर्क तो इथं आहे. मग त्याच्या हे हाफ असणार आहे, बरोबर. आणि याच आर्कला इंटरसेप्ट करणारा हा पण अँगल आहे. मग या आर्कच्या हाफ हा अँगल आहे आणि याच आर्कच्या हाफ हा अँगल आहे. इथं तुम्ही कुठला थेरम वापरायचा आहे. इकडं ई टी ए अँगल घेताना टँजंट सेकंड थेरम वापरायचा. आणि इथं तुम्ही कुठला वापरू शकताय. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरू शकताय. ह्या दोन्ही थेरम नुसार किंवा ह्या दोन्हीचं एकत्र सुद्धा तयार केलंय आपण थेरम. टँजंट सेकंड थेरम डायरेक्टच घ्यायचं ते सरळ, कारण कुठले वापरायचे ते दोन्ही पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आर्क जर घेतला तर तुम्हाला ते थेरम वापरावे लागतील. आणि जर हे दोन्ही अँगल्स डायरेक्ट तुम्ही कन्सिडर केले तर टँजंट सेकंड थेरम एवढं लिहिलं तरी बास आहे. हे दोन्ही अँगलच्या पेयर्स कॉन्ग्रुएंट आहेत, त्यामुळे हे दोन ट्रायंगल्स काय होतील, सिमिलर होतील. ए ए टेस्ट नुसार ट्रायंगल ई ए टी इज सिमिलर टू ट्रायंगल ई टी बी. ह्याच्यातल्या कुठल्या कुठल्या बाजू पाहिजे तेवढं बघा. ई ए घेतलं तुम्ही इथं तर इकडं ई टी घ्यावं लागेल बघा, हा रेशो उजवीकडचा. आणि ई टी घेतलं तिकडलं, ई टी घेतलं तर इकडचं ई बी घ्यावं लागेल, ते इकडे घेतले. तिरकस गुणाकार करून घ्या म्हणजे ई टी इंटू ई टी ते ई टी स्क्वेअर होणार. ई ए इंटू ई बी हे असं येणार. तर हा एक थेरम त्याच्यातला. तेव्हा हे व्यवस्थित तयार करून ठेवा. सगळे थेरम्स लिहून घ्या. त्यांचे कन्क्लुजन्स ते फॉर्म्युले सगळे तयार करून ठेवा. नेक्स्ट पॉइंट आहे प्रॅक्टिस सेट 3.5. हे घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यातला फर्स्ट प्रॉब्लेम काय काय दिलेला आहे बघा. रे पी क्यू ही टँजंट आहे, टचेस द सर्कल ऍट पॉइंट क्यू. पी क्यू सांगितलेलं आहे 12. त्यानंतर पी आर सांगितलेलं आहे 8. फाइंड पी एस अँड आर एस हे त्यांनी विचारलेलं आहे. काढूया बघूया त्या ठिकाणी काय काय ते. मग ते जे काय काय दिलेलं आहे ते मांडून घ्या. पी क्यू इज टँजंट PQ is tangent to the circle. त्याच्यानंतर PRS is secant it intersects the circle.
ॲट आर अँड एस. आता हे टँजंट सेकंड सेगमेंटचं थेरम वापरा. देअरफोर बाय टँजंट सेकंड सेगमेंट्स थेरम. काय येणार त्या थेरम नुसार? पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी क्यू इंटू पी एस, सॉरी, पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी आर इंटू पी एस. हे या पद्धतीने घ्यावं लागेल. आता याच्यातलं मला फाइंड आउट करायचं आहे पी एस, पी क्यू वगैरे सगळे जे दिले ते वापरून घ्या. पी क्यू किती आहे? 12चा स्क्वेअर होणार. पी आर किती आहे? 8 इंटू पी एस. तर ह्या 12 इंटू 12 किंवा 144 डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय, काही अडचण नाही. असे हे काय होणार? 4 दुने 8, 4 त्रिक 12 आणि बेस 12. म्हणजेच हे किती होणार आहे? पी एस इक्वल टू 18. एक लिहितं, एक व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता दुसरी व्हॅल्यू काढायची आहे आर एस. मग जरा बघा ते कशा पद्धतीने आहे. नाव पी एस इक्वल टू पी आर प्लस आर एस. इथं काय येणार? पी डॅश आर डॅश एस हे असेल. मग मला फाइंड आउट करायचं आहे त्याच्यातलं आर एस फाइंड आउट करायचं आहे. देअरफोर पी एस किती आहे? 18. त्याच्यानंतर पी आर किती दिलेलं आहे सांगितले बघा. पी आर इक्वल टू 8. त्याच्यावरून तुम्हाला आर एस मिळेल. देअरफोर आर एस इक्वल टू, हे फक्त इकडे नेऊन वजा करा. 18 वजा 8 ते होणार 10. हे त्याचे 2 आन्सर्स तुम्हाला याप्रमाणे मिळतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इन फिगर chord MN and chord RS intersect at point D. हे दोन कॉर्ड्स सर्कलच्या आतमध्ये इंटरनली हे इंटरसेक्ट करतात. मग त्याला इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स असं त्या थेरमचं नाव आहे. ते तुम्हाला वापरावं लागेल. त्यातलं त्यांनी पहिलं जे दिलेलं आहे ते घेऊया आपण. त्याच्यामध्ये सांगूया सरळ आपण. द कॉर्ड्स MN and RS intersect internally, intersect internal to circle असं करूया. at D. Therefore by the theorem of internal division of chords, मग काय येणार तिथं? DM into DN is equal to DR into DS. D हा सगळीकडे कॉमन आला पाहिजे. मग त्याने आता व्हॅल्यूज काय काय दिले? DM म्हणजेच MD ते दिलेलं आहे 8. DN ते फाइंड आउट करायचं आहे. DR म्हणजेच RD ते दिलेलं आहे 15. आणि DS म्हणजे आहे 4.
देअरफॉर dn इक्वल टू 8 ने इकडे डिव्हाइड करा 15 into 4 divided by 8 किती होणार 4 दुने 8 मग 15/2 म्हणजेच 7.5 येणार शेवटी उत्तर तेवढं लिहून टाका व्यवस्थित देअरफॉर dn इक्वल टू 7.5 पहिल्या पार्ट मध्ये तेच विचारलेलं आहे. त्याच्यातलाच आता सेकंड पार्ट बघूया. काय सांगितलंय बघा आर एस पूर्ण दिलेला आहे तो सांगितलेला आहे 18 एम डी सांगितलेला आहे 9 डी एन सांगितलेला आहे 8 आणि हा डी एस विचारलेला आहे आणि आर एस पूर्ण दिलेला आहे. आपण आर एस 18 आहे तर त्याच्यातला डी एस ला एक्स कन्सिडर केला तर हा 18 मायनस एक्स होईल. बघूया आपण त्याला परत एकदा आपल्याला ते मगाशी जे सांगितलं अगदी थेरम पर्यंतचा पार्ट तो सगळा सेम तसाच लिहायचा आहे त्याच्यात काही चेंज करायचं नाहीये. आर एस इक्वल टू त्याला सेकंड नंबर टाकतो इथं पहिल्यांदा आर एस इक्वल टू 18 assume that ds equal to x घेतोय therefore आर एस इक्वल टू त्याचे दोन भाग येतील आर डी प्लस डी एस त्याच्यातला आर एस आहे 18 आर डी तसाच ठेवतोय डी एस आहे एक्स याच्यावरून आर डी इक्वल टू काय होणार 18 मायनस एक्स होणार. मग परत एकदा सेम तोच थेरम लिहायचा आहे बाय इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स हे घ्यायचं आहे त्याचं बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स त्या ठिकाणी घ्या. मग त्या पद्धतीनं काय येणार परत डीएस इंटू डी आर इज इक्वल टू डीएम इंटू डीएन असेल. याच्यामध्ये बघा व्हॅल्यूज वापरा डीएस किती घेतलेला आहे आपण एक्स घेतले मग त्याच्यावरून डी आर किती आलेला आहे 18 मायनस एक्स आलेला आहे. तोपर्यंत ह्या बाकीच्या व्हॅल्यू घ्या डीएम म्हणजे 9 आहे डीएन म्हणजे 8 आहे 9 इंटू 8 ते होणार 72 तोपर्यंत ह्याचं सिम्प्लिफिकेशन 18x मायनस एक्स स्क्वेअर दिस इज इक्वल टू 72 हे सगळं पलीकडे पाठवा एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 दिस इज इक्वल टू 0 आणि जे फॅक्टर्स पडतील 72 चे 12 आणि 6 मध्ये मायनस आहे आणि प्रोडक्ट प्लस आला पाहिजे याचा अर्थ दोन्ही पण निगेटिव्ह पाहिजे. हे इथनं पुढचं सोडवून घ्या व्यवस्थित एक्स स्क्वेअर मायनस 12x मायनस 6x प्लस 72 दिस इज इक्वल टू 0. देअरफॉर पहिल्या दोघांच्यातून एक्स कॉमन घ्या येणार एक्स मायनस 12 पुढच्या दोघांच्यातून मायनस 6 कॉमन घ्या परत इथे येणार एक्स मायनस 12 परत या दोघांच्यातून एक्स मायनस 12 कॉमन घ्या शिल्लक राहील एक्स मायनस 6 दिस इज इक्वल टू 0. therefore x equal to 12 or x equal to 6 हे असं येणार आहे. त्यामुळे तिथं ds इक्वल टू हे आपण x ds ला घेतलेला आहे त्यामुळे ds इक्वल टू 12 और ds इक्वल टू 6 या पद्धतीनं त्याचं फायनल आन्सर मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा
O is the center of the circle. B is a point of contact. इथं B आहे, सर्कलचा सेंटर दाखवलेला आहे. सेगमेंट ओ ई परपेंडिक्युलर टू ए डी, तो इथं आहे ओ ई, आणि हा ए डी इकडं आहे, त्याला परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलंय. ए बी इक्वल टू 12, ही व्हॅल्यू 12 सांगितलेली आहे. त्यानंतर ए सी इक्वल टू 8, हे 8 दिलेलं आहे. ए डी डी सी कुठं कुठं आहेत बघा सगळे, आणि डीई हे सगळं विचारलेलं आहे. ए बी इज टँजंट टू द सर्कल. त्यानंतर ए सी डी इज सेकंड टू द सर्कल. इट इंटरसेक्ट्स द सर्कल. लिहा व्यवस्थित सगळं ते, कारण ह्या कंडिशन सांगणं गरजेचं आहे. इट इंटरसेक्ट्स द सर्कल at C and D. Therefore, by tangent secant segments theorem. या थेरम नुसार काय येणार, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए डी असेल. मग त्याच्यातलं ए बी किती सांगितलेलं आहे, 12, 12चा वर्ग लागेल इथं. ए सी सांगितलेलं आहे 8, आणि ए डी तुम्हाला इथं मिळेल. Therefore, मग 12 इंटू 12 असं लिहितो याला, आणि हे जे 8 इकडं प्रोडक्ट मध्ये आहे ते इकडे घेतोय असे. हे 4 दुने 8, 4 त्रिक 12, त्यानंतर बेस अख्ख 12. Therefore, AD equal to 3 into 6, that is equal to 18. ही AD ची व्हॅल्यू आहे. त्याच्यातलं AC आहे 8. नाउ AD equal to AC प्लस CD. याचं कारण लिहा A डॅश C डॅश D. मग AD बरोबर किती आहे, 18. त्यानंतर AC आहे 8 प्लस CD होणार. Therefore, CD इक्वल टू, हे 8 इकडे आणून वजा करा म्हणजे ते येणार 10. Therefore, DC इक्वल टू 10. हे तुम्हाला दुसरी व्हॅल्यू मिळेल. बघा इथं त्यांनी जे काय काय विचारलं ते मिळालं का. एडी आताच मिळालं 18, DC ते पण मिळालं 10. आता मला DE पाहिजे. आता त्या डायग्राम मध्ये बघू आपण काय करावं लागतंय ते. नाउ OE is perpendicular to CD किंवा DC. Therefore, मग तुम्ही काय लिहू शकता इथे, त्याचं थेरम आहे. Therefore, DE equal to CE is equal to 1/2 CD. मग CD किती आहे, 10 आहे. मग 1/2 इंटू 10, बघा लक्षात येते का. Therefore, DE इक्वल टू CE इक्वल टू 5 एवढे येईल.
त्यांनी याच्यातलं काय विचारलंय ते बघा आणि फायनल आन्सर लिहून टाका. त्यांनी विचारलंय डीई विचारलं, ते तेवढं फक्त पुढे शेवटी मांडून टाका. देअरफॉर डीई इज इक्वल टू 5 हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पी क्यू इक्वल टू 6 हे 6 सांगितलं. क्यू आर इक्वल टू 10 हे 10 सांगितलेलं आहे. पी एस इक्वल टू 8 तर टी एस हे विचारलेलं आहे. मग हे दोन कॉर्ड्स आहेत क्यू आर आणि टी एस, ते एक्सटर्नली पी मध्ये इंटरसेक्ट करतात. नाउ कॉर्ड्स पी टी एस and TS and RQ intersect each other externally at P. Therefore, by theorem of external division, chords काय नाव येतं PS into PT is equal to PQ into PR. मला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो. कारण बघा PS माहिती आहे, PT तो आपण काढू नंतर TS मिळेल. PQ माहिती आहे पण PR माहिती नाही, तो तेवढा काढावा लागेल. नाउ PR इक्वल टू PQ प्लस QR, पुढं कारण लिहा P डॅश Q डॅश R. मग PQ किती आहे? PQ आहे 6. QR किती आहे? 10. 6 प्लस 10 ते झालं 16. हे मिळालं तुम्हाला PR. आता फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये या व्हॅल्यूज वापरा. PS किती आहे बघा, PS आहे 8. PT ते फाइंड आउट करायचं आहे. PQ ते आहे 6 आणि PR ते आहे 16. हे किती होणार? ह्या 8 ने इकडे डिव्हाइड करा. PT इक्वल टू 6 into 16 डिवाइडेड बाय 8. 8 ने इथं डिव्हाइड करून घ्या. मग 6 into 2 ते होणार 12. देअरफॉर PT इक्वल टू 12 एक व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. मग तुम्हाला PT 12 मिळालं, त्याच्यातलं PS माहिती आहे किती आहे ते 8. मग त्याच्यावरून तुम्ही TS काढू शकताय. तुम्हाला TS त्यांनी विचारलेला आहे. तेवढीच डायग्राम मी इकडे खाली घेतो. व्हॅल्यूजचा सेट पण येतो खाली घेतो. आता बघा याच्यात काय दिलेलं आहे ते. नाउ PT इक्वल टू PS प्लस ST. कारण द्या पुढं P डॅश S डॅश T. PT आहे 12, PS आहे 8 प्लस ST इक्वल. मग याच्यावरून ST इक्वल टू 12 मायनस 8 म्हणजे 4 होणार. ST म्हणजेच TS दॅट इज इक्वल टू 4. हे त्याचं आन्सर मिळेल.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन फिगर EF is a diameter, segment DF is a tangent segment, radius of the circle is R, म्हणजे हे डिस्टन्स R, हे पण डिस्टन्स R. Prove that DE into GE equal to 4R square. DE into GE घेतलेलं आहे इक्वल टू 4R स्क्वेअर. आपल्याला जेवढं जमतंय तेवढं तरी सगळं एक 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 करून घेऊया. आता DF टँजंट आहे आणि DGE सेकंड आहे. DF is tangent and DGE is secant of a circle which intersects the circle at G and E. Therefore, by tangent secant segments theorem. या थेरम नुसार काय येणार बघा. DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू DE. असं येणार. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहून ठेवतोय. याची गरज लागणार आहे पुढे. तर DF आणि EF दे आर परपेंडिक्युलर. नाउ DF परपेंडिक्युलर टू EF. त्याला कारण लिहा टँजंट थेरम, कारण ती टँजंट आहे म्हणजे तो अँगल 90 डिग्री असणार आहे. Therefore, angle DFE equal to 90 degree. Therefore, DE square equal to काय लिहिता येईल. DF square प्लस EF square. बघा लक्षात येते का. हे वापरलं आपण इथं पायथागोरस थेरम वापरलेला आहे. मग आता यापैकी EF ला तुम्ही 2R लिहू शकताय EF च्या ठिकाणी, म्हणजे DE स्क्वेअर. तोपर्यंत हे DF स्क्वेअर इकडे अलीकडे घेतोय. मायनस DF स्क्वेअर इज इक्वल टू EF म्हणजे 2R त्याचा स्क्वेअर पुढे कंसामध्ये लिहून ठेवा. EF इक्वल टू 2R. आता DE स्क्वेअर आणि DF स्क्वेअरच्या ठिकाणी हे इक्वेशन 1 वरून जे रिलेशन आहे ते वापरायचं. तर DE स्क्वेअर मायनस DF च्या ठिकाणी काय येणार. DG इंटू DE. डायरेक्ट त्याचा स्क्वेअरच आहे तो या ठिकाणी येतो. दिस इज इक्वल टू 4R स्क्वेअर. याचा वर्ग करून घेतला. पुढे कंसामध्ये लिहाते फ्रॉम 1. त्याच्यानंतर आता हे डाव्या बाजूतनं DE तेवढं कॉमन घ्या. therefore DE इंटू ब्रॅकेट DE मायनस DG असं शिल्लक राहील. दिस इज इक्वल टू 4R स्क्वेअर. ते डायग्राम तेवढी जरा बघा व्यवस्थित. DE मधून जर DG वजा केलं तर EG शिल्लक राहील. therefore DE into EG this is equal to 4R स्क्वेअर. पुढे कंसामध्ये कारण लिहा. DE मायनस DG इक्वल टू EG आणि त्याचं कारण पुढे लिहा D डॅश G डॅश
हे असेल. मग त्यांनी हेच प्रूव्ह दॅटला विचारलंय का जरा तेवढं बघून घ्या. काहीतरी घेतोय खाली त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही फक्त चेक करून घ्या त्याचं फायनल आन्सर. बघा डीई इंटू EG आहे. GE लिहिलं किंवा EG लिहिलं तरी चालते. दिस इज इक्वल टू 4R² हे त्याचं फायनल आन्सर.